हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. यामध्येच लाडक्या बहिणींनो, आज नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. मराठी नवीन वर्षानिमित्त तुम्हा सर्वांना मी आणि माझ्या कुटुंबांकडनं तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचं भरभराटीत जावो आणि सरकार ज्या पद्धतीने आपल्याला लाभ थांबवत आहे, सरकारने यापुढे असं करायला नको. ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये द्यावा ही सरकारकडे विनंती करतो. आणि चला लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची गुड न्यूज म्हणजे खुशखबर, आनंदाची बातमी देतो आणि एक दुःखाची बातमी सुद्धा देतोय लाडक्या बहिणींनो. सर्वात महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आजचा. बघा लाडक्या बहिणींनो, आज वितरण सुरू होणार का? आज गुढीपाडवा निमित्त इव्हिनिंग पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येतील का? अशी माहिती मी गेल्या तुम्हाला 15 दिवसापासून देत होतो की गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला पैसे भेटणार आहेत. लाडक्या बहिणींनो, याची दाट शक्यता आहे. तुम्ही म्हणाल, सर एवढं तुम्ही ठामपणे का सांगत होता किंवा सांगत आहात? कारण की महाराष्ट्राचा जे जिल्हा व महिला बाल विकास विभाग आहे, त्या डिपार्टमेंटकडनं आपल्याला अशी माहिती भेटली होती की वितरण गुढीपाडव्याला होणार आहे. पण जी-आर आलेला नाहीये. तर होऊ शकतं का? हो, लाडक्या बहिणींनो, असं होऊ शकतं कारण की दिवाळीच्या वेळेस सुद्धा असंच झालं. जी-आर नंतर प्रसिद्ध करण्यात आला होता. मग आता हा जो वितरण झाला, तर त्या कोणत्या बहिणींना मिळणार आहे? खरंच किती बहिणींना लाभ मिळणार आहे? याबद्दलची सर्वात मोठी बातमी आलेली आहे. आनंदाची पण बातमी असणार आणि दुःखाची बातमी असणार. सगळं सांगतोय. बघा लाडक्या बहिणींनो, आज 19 तारीख म्हणजे गुढीपाडवा. बरोबर. आज जर तुम्ही बघितलं असेल तर हप्ता वितरण अ, होणार होतं आणि आपल्याला तो वितरण व्हायलाही पाहिजे होतं. यासाठी आपल्याला जी-आर येणं महत्वाचा होता, पण जी-आर आले नाही. तुम्ही असं बघितलं असेल दिवाळीच्या वेळेस दिवाळीच्या महिन्यामध्ये तुम्हाला कोणताही जी-आर न येता डायरेक्टली अकाउंटला पैसे जमा झाले आणि नंतर काही दिवसानंतर जी-आर प्रसिद्ध झाला. ठीक आहे. तर लाडक्या बहिणींनो, आताही सुद्धा असंच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि जर असं नाही झालं तर तुम्ही विचार करा, 3-3 महिने पेंडिंगवर जाणार आहे. 3-3 महिने लाभ पेंडिंग जाणार आहेत. मग असं जर झालं तर लाडक्या बहिणींनो, किती बहिणी अपात्र करेल सरकार हे सांगणं कठीण होईल आणि अशीच बातमी आता न्यूजमध्ये आलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का, सरकारचा सर्वात मोठा निर्णय, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी. म्हणजे काय? ज्या बहिणींना लाभ भेटत होता, त्या बहिणी सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत. त्या बहिणी सुद्धा आता अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणून होऊ शकतं सरकार तुम्हाला लेट वितरण करणार आहे. लेट वितरण. झालं तर आजच होईल लाडक्या बहिणींनो, यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण सरकारने जर असं केलं, लाडक्या बहिणींना अपात्र केलं, तर समजून घ्या वितरण अजूनही पुढे जाऊ शकतं. पण किती दिवस जाणार याच्याकडे सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. सरकारकडे विनवणी करूयात आपण, की लवकरात लवकर म्हणजे आजपासूनच या योजनेचा लाभ सुरू द्यावा. म्हणजे आज, उद्या, परवा या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट करावे. हे सरकारकडे आपण मागणी करतोय. बघा, समजून घेऊयात. राज्यातील ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला ₹1,500 सन्मान निधी दिला जातो. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही योजना महिला वर्गांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेचा फायदा सभा निवडणुकीमध्ये महायुतीला झाल्याचं पाहायला मिळालं. लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू करण्यात आली होती, तेव्हा योजनेसाठी काही अटी घालण्यात आलेल्या होत्या. मात्र अनेक महिलांना या योजनेसाठी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं. त्यानंतर यासाठी के बंधनकारक करण्याचा सरकारने निर्णय घेतला. या योजनेचा लाभ खऱ्या महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा हा उद्देश सरकारने योजनेसाठी के बंधनकारक केली होती. दरम्यान के-वाय-सीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. पण ही जी दोनदा मुदतवाढ आहे ती नवीन नाहीये. एकदाच नवीन बहिणींसाठी म्हणजे जे नवीन ई-के-वाय-सी होती याच्यासाठी एकदाच, आणि ही जी दुसरी आहे लाडक्या बहिणींनो, ही कधीपर्यंत होती रे? ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली होती त्यांच्यासाठी. 31 डिसेंबर 2025 पर्यंत यासाठी के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत होती. मात्र त्यानंतर देखील अनेक महिलांनी आपली के-वाय-सी न केल्यामुळे त्या महिला योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. तसेच काही महिलांनी या योजनेसाठी के-वाय-सी केली, परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं त्यांना देखील पैसे मिळत नव्हते. आता अशा महिलांना चूक दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे सामने दिलेल्या माहितीनुसार योजनेतून तब्बल 90 लाख लाडक्या बहिणींचं नाव वगळण्यात आलेलं आहे. 90 लाख म्हणजे आकडा बघा, 1 कोटीच्या जवळपास आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून हेच सांगत आहो मी तुम्हाला. बघा लाडक्या बहिणींनो, पहिले होतं, जो नंबर बघितला असेल, 2.43 कोटी इतक्या बहिणी लाभार्थी घेत होत्या. पण जर नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत जर तुम्ही आला तर इतका हा नंबर आहे, 2,26,00,000. आणि आता लाडक्या बहिणींनो, 90 लाख जर बहिणी कमी झाल्या, नंबर किती होणार आहे? 1,53,00,000 म्हणजे जवळपास 90 लाख बहिणी अपात्र ठरणार आहेत. मग यात सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने दुसरी ज्या अटी घातल्या होत्या, त्या अटीमध्ये न बसणाऱ्या महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहे. तसेच ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही अशा महिलांची नावं देखील वगळण्यात आलेली आहेत. म्हणजे असंख्य बहिणी आता अपात्र ठरणार आहे. म्हणून होऊ शकतं लाडक्या बहिणींनो, हा जो लाभ आहे सरकार लेट करत आहे. कारण तुम्हाला माहित आहे मार्च महिना आहे.
आणि या मार्च महिन्यामध्ये एंडिंगला सरकार सांगतं ना, की बाबा मागच्या महिन्याचं आम्ही जे काही आहे ते पुढे करतो, पुढे करतो, पुढे करतो. आहे की नाही? अ, आमची इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन आहे ते सगळं करणं आमच्याकडे गरजेचं आहे. सरकार काहीही देणार आहे. आणि मग काय होणार आहे, मार्च महिना संपलं, की अनेक लाडक्या बहिणी अपात्र करणार आहे सरकार 100%, 100%. म्हणून आजच आपल्याला सरकारला मागावं लागेल, की हा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे, तो लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करा, एवढीच सरकारकडे मागणी करतो. आता मग जर तुम्ही पात्र असाल, तर हे नाव कुठे शोधायचे? हा अत्यंत महत्त्वाचं आहे, की जर तुम्ही आता अपात्र केलाय सरकारने, मग तुम्ही पात्र आहे, तर तुम्ही कुठे शोधायचं? तर बघा, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट GOV.in इथे महाराष्ट्राचंच पूर्ण स्पेलिंग लिहायचं हां. ते गेल्यानंतर तुम्ही लॉग इन करा. लॉग इनमध्ये तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारलं जाईल. ते जाऊन तुम्ही लाडक्या बहिणींनो युजर नेम आणि पासवर्ड टाका. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटस आहे, स्टेटस चेक करा. तुम्हाला राइट हँड साइडला वरती स्टेटस चेक करण्याचा ऑप्शन आहे. जर स्टेटस हे लाडक्या बहिणींनो सक्सेस दाखवत असेल, तर तुम्हाला हा लाभ भेटणार म्हणजे भेटणार. हे जर तुमचं जे स्टेटस आहे पेंडिंग दाखवत असेल, तर तुम्हाला लाभ भेटणार नाही आणि इथे जर तुमचं स्टेटस रिजेक्टेड दाखवत असेल, तरी तुम्हाला लाभ भेटणार नाही. एकदा जाऊन चेक करा. मग तुमच्यापैकी असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत, की त्यांचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट या संकेतस्थळाला लॉगिन किंवा पासवर्ड नाही आहे. तर अशा महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास विभाग आहे जिल्ह्याच्या ठिकाणी. बाल विकास विभाग आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुमचं नाव खरंच पात्र यादीमध्ये आहे का अपात्र यादीमध्ये आहे हे एकदा जाऊन चेक करा. तरच तुम्हाला फेब्रुवारी इथून पुढचा जो मार्च महिन्याचाही लाभ आहे तो भेटला जाईल. अदरवाईज काहीही भेटणार नाही. सरकार बोगस आहे, नालायक आहे, खतरनाक सरकार आहे. मग आता अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे, की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून, जुलैपासून किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून त्यांना पैसे मिळणार आहे का? त्यांना लाभ मिळणार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना कोणताही लाभ सरकार जो पेंडिंग लाभ आहे, पेंडिंग लाभ हा सरकार देणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला कोणतंही वृत्तवाहिनी सांगत असेल, की नाही तो लाभ भेटणार आहे, तर असं होणार नाहीये लाडक्या बहिणींनो. तुम्हाला तो लाभ दिला जाणार नाहीये. सोबतच लाडक्या बहिणींनो मला हे सांगायचं आहे, की जर तुम्हाला 19वा हप्ता भेटला असेल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता आणि हा जो 20वा हप्ता आहे, आय होप आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला पाहिजे. समजा जर असं नाही झालं लाडक्या बहिणी, तर समजून घ्या असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे आणि त्याचं सगळी प्रोसेस करता सरकारला ते तुमचं ते तुम्हाला काही दिवसानंतर देतील. आज गुढीपाडवा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वितरण सुरू झालेले का? जर तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा तर नाही झाले, पण इव्हनिंगपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे विदाऊट एनी जी-आर. समजा असं नाही झालं, तर लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला या ठिकाणी हेच सांगू इच्छितो, की हे सरकार नालायक आहे, बोगस आहे, मतलबी आहे. लाडक्या बहिणींचा वापर केला, निवडणुकीमध्ये यश संपादन केलं आणि लाडक्या बहिणींना विसरलं. आणि दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे काय? ऑलमोस्ट 1 कोटीपर्यंत म्हणजे बहिणी अपात्र ठरणार आहे आणि बाकीच्या बहिणींना होऊ शकतं, माइट बी तुम्हाला लाभ भेटू शकतो. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. काहीही प्रश्न झाले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो.